रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस, तर मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. मुंबईतील दादर, सायनसह अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस. आज दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता. मुंबईकरांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगावी, प्रशासनाचं आवाहन. नाशिक जिल्ह्यामधील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरूच. पावसामुळे जिल्ह्यातील 13 ते 14 धरणांमधून विसर्ग सुरूच. गंगापूर धरणातून 13,250, नांदूर मध्यमेश्वर धरणातून 43,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमधील सीतान्हाणी धबधबा प्रवाहित. ऐतिहासिक सीतान्हाणी धबधबा पहिल्यांदाच प्रवाहित. धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. अरबी समुद्रातील मान्सूनच्या वाऱ्याच्या प्रभावामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पातळी स्थिर. जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणातील पाणीसाठा 73% पुढे. अवघ्या आठवड्याभरामध्ये 20% वाढ. ठाणे जिल्ह्यावरील पाणी टंचाईचं संकट कमी झालं असून उल्हास नदीच्या पाणी पातळीतही वाढ. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसांच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. राधानगरी धरण 90%, तर काळंबवाडी धरण 54% भरलं. सोलापुरातील माढ्यामध्ये पावसाच्या हजेरीमुळे वातावरणामध्ये गारवा. मात्र शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा. किरकोळ बाजारामध्ये साखरेचे दर 50 ते 52 रुपये प्रति किलोवर पोहोचले. केंद्राकडून जुलै महिन्यासाठी साखरेचा अपुरा कोटा जाहीर झाल्यानं महिनाभरामध्ये दरात 600 रुपयांची वाढ. ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं व्यापाऱ्यांकडून साखरेची मोठ्या प्रमाणात खरेदी.